तर इथे आपली खवल्या कुप्याची मच्छी फ्राय झालेली आहे आणि ह्या पद्धतीने जर तुम्ही ही मच्छी फ्राय केली तर चवीला खूप छान लागते आणि मस्त कडक होते आणि जास्त काही आपण याच्यामध्ये मसालेही यूज केलेले नाहीये. तर वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर स्वागत आहे तुमचा माझ्या मनीषाज रेसिपी यूट्यूब चॅनलवर आणि आज आपण बनवणार आहोत खवल्या कुप्याची मच्छी फ्राय. तर त्यासाठी इथे मी अर्धा किलो खवल्या कुपा आणलेला आहे. याला व्हाईट कुपा किंवा खवला कुपा असंही म्हणतात आणि तो स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घेतलाय आणि आता आपण त्याला इथे मी अर्धा लिंबू घेतलेला आहे आणि तो व्यवस्थित पिळून घेते. कारण लिंबू पिळल्यामुळं मच्छीला वासही येत नाहीये आणि चवीला पण छान लागते. तर इथे मी तो अर्धा लिंबू पूर्ण पिळून घेतला आणि लिंबूमध्ये रस भरपूर होता म्हणून मी अर्धाच लिंबू टाकलेला आहे. तुम्हाला बनवशील का मासे मच्छी फ्राय लिंबू पिलेलं नाही बनवशील? हा बाळा. आता इथे मच्छी फ्रायसाठी लागणारा ठेचा तयार करून घेऊ. त्याच्यासाठी अर्धा मूठ मी लसूण घेतलाय आणि अर्धी मूठ इतकी मी कोथिंबीर घेतलेली आहे आणि याला आपण खलबत्त्याने छान बारीक करणार आहोत. आज मी मिक्सरमध्ये वाटण करणार नाहीये आणि छान असं व्यवस्थित बारीक झाल्यानंतर लगेचच त्याच्यामध्ये मी मसाले टाकून घेणार. तर इथे मी 1.5 चमचा लाल तिखट टाकते. तिखट तुम्ही तुमच्या चव आवडीनुसार कमी जास्त करू शकता. अर्धा चमचा हळद आणि 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर कारण चांगलं कलर येण्यासाठी आणि चवीपुरतं आपण इथे मीठ टाकून घेणार आहोत आणि हे सगळं मिश्रण आपण पुन्हा त्याला व्यवस्थित आणि थोडासाच लिंबू टाकते कारण ऑलरेडी मी अर्धा लिंबू त्या मच्छीमध्ये पिळलेला आहे. म्हणून थोडंसंच लिंबूचं थेंब मी या वाटणामध्ये टाकून घेते आणि याला छान असं आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे. एकदम स्मूथ पेस्ट बनवायची आहे. आता इथे आपला वाटून तयार झालेला आहे. त्याच्यामध्ये मी जो खलबत्त्यामध्ये ठेचा तयार केलाय तो मी एका ताटामध्ये काढून घेते. त्या खलबत्त्यामध्येच थोडासा पाणी टाकून आणि तो पण आपण याच्यामध्ये मिक्स करणार आहोत. लावायला व्यवस्थित जमलं पाहिजे अशा हिशोबाने मी करून घेते. आणि ह्या पद्धतीने जर तुम्ही मच्छी फ्राय कधी बनवली आहे का? कमेंट करून मला सांगा. नसेल बनवली तर एकदा बनवून बघा. इतकी सुंदर होते. तिच्या आतपर्यंत सगळं मसाले भिनले जातात आणि खूप चवीला अप्रतिम लागते आणि मस्त अशी कडक मच्छी फ्राय तयार होते. तर इथे मी ह्या प्रत्येक मच्छीला सगळ्या हा मसाला व्यवस्थित लावून घेते. आणि याला मी आज काय तांदळाचं पीठ किंवा रवा वगैरे काही लावणार नाहीये. असं ह्या पद्धतीनेच आपण ही मच्छी फ्राय करून घेणार आहोत. आणि याला जास्त मेहनत पण लागत नाही आणि झटक्यापट ही मच्छी फ्राय तयार होते आणि टेस्टी. तर इथे सगळ्या मच्छीला मी हा मसाला पूर्ण लावून घेतलाय आणि 5 ते 10 मिनिटासाठी मी ते साईडला ठेवून देणार आहे. आणि पहिल्यांदा जरी कोणी ही मच्छी अशी फ्राय करत असेल ना, ह्या पद्धतीने जर केली, तर ती 100% परफेक्टच बनेल. इतकी सोपी पण सहज कोणालाही जमेल अशी पद्धत आहे. एक साइडला मी तवा गरम करायला ठेवलेला आहे आणि त्याच्यामध्ये मी थोडासा कढीपत्ता धुवून टाकलाय आणि आपल्याला तेलाचा वापर पण जास्त करायचा नाही. पाहिजे तसं थोडं-थोडंच आपण टाकून घेणार आहोत. तर इथे आधी मी थोडं तेल टाकून घेतलंय. कढीपत्ता छान तडतडलाय. आता मी त्याच्यामध्ये आपण हे मसाले लावलेला मच्छी ही टाकून घेणार. आणि मच्छी फ्राय तर तुम्ही नेहमीच करत असाल, पण एक वेळेला ह्या पद्धतीने मच्छी तुम्ही करून बघा आणि कशी झाली ती मला कमेंट करून नक्की सांगा. तर मी जे आणि जितकी तव्यामध्ये मावेल तेवढीच मच्छी आपण तव्यामध्ये टाकून घेणार. अशीच ठेवून द्यायची. गॅसची फ्लेम एकदम बारीक करून ठेवायची आहे आणि मग तेल टाकायचं आहे. मी तेल टाकून घेतलेला आहे आणि अशीच हिला 5 मिनिटं आपण गॅसची फ्लेम बारीक ठेवून देणार आणि आता इथे 2 मिनिटं मी तसंच ठेवून दिली आणि आता पुन्हा मी साईडनं थोडासा तेल टाकून घेतलाय. आता आपण तिला उलट करून घेऊया. तुम्ही बघू शकता एका साईडनं मस्त खरपूस तळून झाल्यानंतर मी तिला उलट केलेली आहे. 2 ते 5 मिनिटं गॅसची फ्लेम एकदम बारीक ठेवून तिला ठेवून द्यायची. आणि आता ही व्यवस्थित पलटून झाल्यानंतर तिला पुन्हा मी थोडंसं तेल टाकून घेणार आहे. इथे आपली मच्छी फ्राय तयार झालेली आहे. तुम्ही पाहू शकता एकदम मस्त अशी
कमी ऑइली आणि एकदम मस्त कडक अशी आपली खवल्या कुप्याची मच्छी तयार आहे. तर रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा आणि आवडली असेल माझ्या मनीषाच रेसिपी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर लगेचच सबस्क्राईब करून घ्या. म्हणजे माझी नवीन रेसिपी आली त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच भेटत जाईल. आणि आवडली तर लाईक करा. तर इथे आपली खवल्या कुप्याची मच्छी फ्राय झालेली आहे. तुम्ही पाहू शकता एकदम कडक आणि सुगंध तर खूपच मस्त येतोय. आणि बाकीची जी राहिलेली आहे ती मच्छी पण मी आता फ्राय करून घेतेय. आणि या पद्धतीने तुम्ही कोणत्याही कोणतीही फिश असेल ती तुम्ही या पद्धतीने फ्राय करून घेऊ शकता. ना अशा पद्धतीने केलेली ही मच्छी फ्राय तुम्ही चपातीसोबत, भाकरीसोबत किंवा वरण भातासोबत पण खाऊ शकता. तर कशी वाटली रेसिपी कमेंट करून मला नक्की सांगा. तर चला आपली खवल्या कुप्याची मच्छी फ्राय तयार आहे. तर आणि शेवटपर्यंत माझी रेसिपी बघितल्याबद्दल तुमचं मनापासून खूप धन्यवाद. तर चला पुन्हा भेटूया अशाच एखाद्या जबरदस्त आणि मस्त रेसिपी सोबत. तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा.